हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज ना मी मुशी आणि पापलेट आणले होते. ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि ही पेस्ट जी आहे ना, हिरवा मसाला मी केलेला आहे. ती कोथिंबीर, मिरची, अद्रक आणि लसूणची. तर स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर हे पेस्टमध्ये पेस्ट लावून थोडं अगदी 5 मिनटं असं झाकून ठेवलं, ती पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी. आणि दोन्ही पण एकत्रच मग मी मसाले आणि ही पेस्ट वगैरे केलेत, कारण की काय मुशी पण फ्राय करायची होती आणि पापलेट पण आपल्याला फ्राय करायचे आहेत. सो म्हटलं चला एकाच भांड्यामध्ये करूया. फक्त फ्राय करताना वेगवेगळ्या भांड्यामध्ये केलेलं आहे, ते पुढे तुम्हाला बघायला मिळेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल की मी मच्छी कशी फ्राय केलेली आहे. आणि त्यानंतर ना मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि मच्छी मला खरं तर खूप आवडते, पण जास्त नाही खात, महिन्यातून असं कधीतरी खातो. त्यानंतर 5 मिनटानंतर ना हे सगळं मिक्स झाल्यावर हा मी मालवणी मसाला टाकलेला आहे. हळद, आणि हा मिरची मसाला आहे, म्हणजे लाल तिखट मसाला मिळतो ना बाजारामध्ये, तो आणला आहे. थोडंसं हे टाकलं की म्हणजे कसं थोडंसं तिखटपणा पण येतो आणि वेगळी टेस्ट येते. फक्त मालवणी मसाला पण आणि हळद यूज करून पण आपण मच्छी फ्राय करू शकतो. मला असं वाटतं मच्छी जितकी आपण कमी मसाल्यामध्ये फ्राय करतो ना, तरी पण टेस्टीच लागते. म्हणजे फ्राय मच्छी ही अशी असते, कशीही बनवा छानच लागते. तर आता हे सगळं पुन्हा एकदा मी मिक्स करते. लाल तिखट मसाला, मालवणी मसाला, हळद आणि ती ग्रीन मसाला अगोदरच टाकला होता आणि मीठ टाकलं होतं. आता हे पुन्हा आपण सगळं मस्तपैकी मिक्स करून घेऊयात आणि ते छानपैकी आता मिक्स करून घेते. आणि कमेंट करून सांगा कुणाकुणाला मुशी आवडतं. मला ना सगळ्या मच्छीमध्ये मुशी खूप आवडते, कारण एकच छोटासा त्याच्यामध्ये काटा असतो आणि जर चिकन खायचा मूड झाला तरी पण मुशी खाल्ली ना तरी चिकनचा फील येतो मला तरी, फ्राय. आणि माझ्याकडे ना ते काय आंबट टाकायला नव्हतं, त्यामुळे मी वरून लिंबू पिळलेला आहे. तर आता पुन्हा लिंबू पिळून झालेला आहे. आता मस्तपैकी आपण ते सगळं मिक्स करून घेऊया. आणि हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर पण ना 5 मिनटं असं झाकून ठेवलं होतं, जेणेकरून हे सगळे मसाले त्याला मिक्स होऊन मस्तपैकी त्याच्या आतमध्ये जातील आणि फ्राय करताना पण ते छानपैकी फ्राय होतील. तर तुम्हाला माझे कुकिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, आपल्या चॅनलवर एलिमेंट्स वेलनेस प्रोडक्ट इन्फॉर्मेशन व्हिडिओसुद्धा आहेत, ट्रॅव्हलिंगचे माझे व्हिडिओज आहेत आणि मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा आहेत. आणि इथे पुन्हा एकदा मी मालवणी मसाला टाकते, कारण की तो सगळा मसाला मी मिक्स करून केला ना, तर मला असं वाटत होतं थोडा मसाला कमी पडत होता, म्हणून मग थोडा पुन्हा एकदा 1-1.5 चमचा मसाला घेतलेला आहे, थोडंसं तिखट लागण्यासाठी. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ आवडत असतील तर. आणि जुने व्हिडिओसुद्धा बघा, मोटिवेशनल व्हिडिओज आहेत, काही
ह्या कथासुद्धा माझ्या चॅनलवर आहेत, मोटिवेशनलच्याच आहेत मराठीमध्ये. आणि खूप अगोदर मनोगतसुद्धा मी सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे मी नेटवर्क मार्केटिंग करते. MI लाईफस्टाईल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीच्या प्रोडक्टचं नेटवर्किंग करत आहे. सो ते प्रोडक्ट तुम्हाला विकत घ्यायचे असतील तर नक्की त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन व्हिडिओसुद्धा बघा. आणि त्या कंपनीचा प्लॅन प्रेझेंटेशनचे व्हिडिओसुद्धा आहेत, ते सुद्धा बघा. अर्थात माझ्या चॅनलला सपोर्ट करा, संपूर्ण सगळे व्हिडिओ बघा. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. आणि आता इथे ना मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडा रवा मिक्स करणार आहे. तांदळाच्या पिठाचं जर आपण रवा मिक्स करून त्याला कोटिंग दिलं ना तर आणखी टेस्ट वाढते. तर अशा प्रकारे हे तांदळाचं पीठ आणि रवामध्ये आता हे डीप केलेलं आहे मस्तपैकी. आणि आता छानपैकी आपण फ्राय करून घेऊया फ्राय पॅनमध्ये. तर हे पापलेट असे 5 पापलेट होते माझ्याकडे. आणि एकदम ताजी मच्छी होती, म्हणजे धुताना कळत होती आणि त्यानंतर फ्राय करतानाही कळालं ताजी होती आणि जेवतानाही कळलं की खरोखरच छान होती मच्छी. त्या मावशीने दिले तेव्हाच त्या म्हणाल्या की चांगली आहे मच्छी, ताजी ताजी घेऊन जा म्हणून. आणि आज खूप दिवसांनी मच्छी केली होती. तर इथे मी अशी, माझ्याकडे ही अशी कढई आहे फ्राय पॅनसारखीच, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आणि आता मस्तपैकी आपण पापलेट फ्राय करत आहोत. तर इथे बघू शकता. आणि तुम्हाला माहिती आहे का, अशी जेव्हा आपण मच्छी फ्राय करतो ना, स्पेशली म्हणजे काही महिलांना ह्याचा अनुभव येत असेल, जो मला येतो. मला तर ना मच्छी फ्राय करताना त्याचा जो सुगंध येतो ना, तेव्हाच मच्छी खाण्याचा मोह आवरत नाही. म्हणजे अगदी गरम गरम खाण्याचा मोह होतो की कधी फ्राय होते आणि कधी जेवायला बसते. मग कधी कधी काय होतं, जेवणाच्या अगोदरच एखादा तुकडा फ्राय केलेला गरम गरम आपल्या पोटात आपोआप जातो. तर हे असं कोणत्या माझ्या मैत्रिणीसोबत जो माझा व्हिडिओ बघत आहे तर तुमच्यासोबत होत असेल तर नक्की कमेंट करा. आणि ती मजा काय वेगळीच असते. लगेच एकदम मस्त गरम गरम फ्राय करायचं आणि खायचं. आणि नंतर मग जेवण वाढताना फॅमिलीला सुद्धा बोलायचं की मी आता कमी खाते फ्राय करताना तर मी 1-2 पीस खाल्लेले आहेत, म्हणजे इतका मोठा नाही आहे हा. समज आता एक असा फिश आहे ना, तर एका फिशचे असे मध्ये मध्ये 2 तुकडे करून. पण ते खूप छान मस्त वाटतं गरम गरम फ्राय मच्छी खायला. तर कोणाकोणाला आवडते अशी फ्राय मच्छी खायला, फक्त फ्राय मच्छी खायला, तर नक्की मला कमेंट करायला विसरू नका. आणि बघू शकताय किती छान वाटत आहेत ना पापलेट. खूपच मस्त कोटिंग पण झालं आहे आणि सुगंध पण खूप भारी येतो आहे. आलं आणि लसूणची पेस्ट लावली ना, त्यामुळे खूप सुंदर सुगंध येतो आहे. आणि ना मच्छी अशी पण उभी करून फ्राय करायची कधी कधी काय होतं, आपण मागे पुढे फ्राय करतो आणि मध्ये जो त्यांचा म्हणजे डोक्याकडचा भाग असतो ना, जे आपण काढून टाकलेला असतो फ्राय करण्यासाठी, ती जागा राहूनच जाते. मग मी अशी उभी करून तिथे पण असं त्यांना व्यवस्थित शेकवते, फ्राय करते. त्यामुळे संपूर्ण मच्छी छानपैकी फ्राय होते. तर बघूनच कळत असेल की किती छान मस्त मच्छी आपली झालेली आहे. तर अशा प्रकारे ते सगळे पापलेट मी फ्राय करून घेतले. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केले तरीही आपले व्हिडिओज बघतात, म्हणजे अर्थात चांगले व्ह्यूवर्स, त्यांनाही मनापासून धन्यवाद. तर गाईज सपोर्ट करा.
ॲक्च्युली आत्ता यूट्यूबवर पण खूप स्ट्रगल आहे. जवळजवळ माझं 3.5 वर्षांनी चॅनल मॉनिटायझेशन झालेलं आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, चॅनल मॉनिटायझेशन झाल्याच्या नंतर खरा स्ट्रगल चालू होतो. त्यानंतरचे जे व्हिडिओज आपले बघितले जातात त्यामुळे आपला डॉलर एक डॉलरने वाढत असतो. आणि मग तो $100 जेव्हा कंप्लीट होईल त्यानंतर पहिला पेमेंट येईल. तर मी माझ्या पहिल्या पेमेंटची खूप आतुरतेने वाट बघत आहे. तर मला असं वाटतं गाईज, तुम्ही जर सपोर्ट केलात आणि माझे व्हिडिओ बघितलात तर नक्कीच माझा पहिला पेमेंट लवकरात लवकर येईल. तर मला तुमच्या सपोर्टची नक्की खूपच गरज आहे. तर नक्की मला सपोर्ट करा, ही आग्रहाची विनंती. त्यानंतर पापलेट आता फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला मुशी फ्राय करायची आहे. ती जरा मी डीप फ्राय करणार आहे. पापलेट फ्राय करताना मी जास्त तेल नाही वापरले. तुम्ही बघू शकता इथे कमी तेलामध्ये मस्त खुसखुशीत फ्राय करून घेतलेले आहेत. आता पुन्हा राहिलेले जे पापलेट होते ते टाकलेले आहेत. म्हटलं चला सगळेच फ्राय करून घेऊया, जेवढे दुपारी खाल्ले जातील. आणि काही पीस राहिले तर ते रात्री किंवा उद्या पण आपण खाऊ शकतो. शक्यतो दुसऱ्या दिवशी मच्छी मी खात नाही. एकाच दिवशी जेवढी असते मस्तपैकी ताव मारते जेवणाला. भरपूर एवढे खाते ना की नंतर मग 1 महिना बघायला नको. 1 महिना मच्छी नाही मिळाली तरी चालेल, एवढी पोट भरून खाते. पण थोडक्यात सांगायचं काय की मच्छी फ्राय खूपच आवडते. आणि मला असं वाटतं खूप जणांचा हा जवळचा विषय आहे मच्छी फ्राय. झालं असं, आमच्या इथे जवळपास आहे ना मालवणी जत्रा भरली होती. तुम्हाला माहिती आहे ना, ठिकठिकाणी मुंबईमध्येच काय अनेक खूप ठिकाणी अशी, मुंबईत तर भरते पण अनेक खूप ठिकाणी सुद्धा जत्रा भरत असतात. पण आता मी मुंबईमध्ये राहते तर मी मुंबईची सांगते की मालवणी जत्रा आता सगळीकडे कुठल्या कुठल्या ठिकाणी चालू आहेत. तर 1-2 ठिकाणी लागल्या होत्या आणि माझं जायचं राहून गेलं. तर तुम्हाला मी सांगते, मी मालवणी जत्रेमध्ये ना स्पेशली तिकडे मच्छी फ्राय खाण्यासाठी जाते. म्हणजे लगेचच ते गरम गरम तव्यावर मच्छी फ्राय करून देतात आणि मग आपल्याला तांदळाची भाकरी वगैरे जे पण पाहिजे ते मिळतं जेवायला. आणि मच्छी फ्राय करायला तर जाते, त्याचबरोबर मला ना सागोती वडे आणि चिकनसुद्धा खूप आवडतं. मग मी मालवणी जत्रेमध्ये जाऊन ते सागोती वडे आणि चिकन वडे, म्हणजे चिकन वडे खायला जात असते आणि मच्छी फ्राय. तर माझं जाता जाता मालवणी जत्रेत जाणं राहून गेलं, मी नाही गेली. आता पुन्हा कधी लागली दुसऱ्या ठिकाणी आणि जवळपास असेल तर नक्की जाईन. म्हणून म्हटलं चला आज आपण मच्छी खायला जाणार होतो तर घरीच आणूया आणि मस्तपैकी फ्राय करूया आणि आनंद घेऊया. म्हणून ह्या 2-2 मच्छी मी आणलेल्या आहेत. कारण की एकदा जर असं वाटलं ना की मच्छी खायची आहे आपल्याला, तर मग जोपर्यंत आपण खात नाही तोपर्यंत बरोबर लक्षात राहतं. खाण्याच्या गोष्टी बरोबर लक्षात राहतात माझ्या तरी. तर हा व्हिडिओ माझा मुंबईतून आहे. तर माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघताय, मुंबईचे असाल तरी पण कमेंट करा. आणि मुंबईच्या बाहेरील असाल, कोणत्या देशातून, कोणत्या गावातून, कोणत्या ठिकाणावरून बघताय तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमची एक कमेंट पण मला खूप मोटिवेशन
देईल, प्रेरणा देईल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून एक आनंद होतो की आपले व्हिडिओज बघताय तुम्ही असं. तर आता इथे तुम्ही बघताय की जसं पापलेट मी फ्राय केलं आहे ना, सेम तोच मसाला, तेच कोटिंग आहे. आता फक्त आपण मुशी फ्राय करतो. तर मुशी फ्राय करण्यासाठी ही मी लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये जरा जास्तच तेल टाकले, कारण की मला डीप फ्राय करायचे होते. ते डीप फ्राय केले की मस्त ते असे कडक क्रंची होतात आणि खूप टेस्टी लागतात. तर तुम्ही पण अशी मुशी फ्राय करून बघा, खूपच टेस्टी बनते. कारण मुशी ना माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना आवडते, ते आवडीने खातात. आणि माझी मुलगी जेव्हा लहान होती ना, तेव्हा ती मला सारखी म्हणायची की मला चिकन खायचं आहे. तर मला तिला चिकन द्यायचं नसायचं. कधी कधी असं वाटायचं की चिकन नाही द्यायचं, लहान आहे. त्यावेळेस ना तिला मी अशी मुशी फ्राय करून द्यायची आणि तिची फसवणूक करायची की बाळा हे चिकन फ्राय आहे. तर तेव्हा पण ती आवडीने खायची. पण आता ती मोठी झाली तर मला ती कधी कधी आठवण करून देते की मम्मी, तू मला चिकनच्या ऐवजी ही मुशी फ्राय करून द्यायचीस ना. तर हा एक खूप गोड किस्सा आहे जो तुम्हाला मी सांगते आणि त्यामुळे मी मुशी फ्राय करून तिला आत्ता पण देत असते. आणि तिला मुशी फ्राय करून तर बोलायची मी चिकन. तसं आहे ना, कधी कधी मी सोयाबीनची पण भाजी बनवायची, म्हणजे अशी फ्राय करायची सोयाबीन आणि त्या सोयाबीनला पण तिला बोलायची की बोनलेस चिकन आहे आणि ती आवडीने खायची, कारण की तिला चिकन लहानपणी खूप आवडायचं. आता मोठी झाले तर इतकं जास्त खात नाही. तर काय करणार ना, लहान मुलांना आपण असं काहीतरी छोटी छोटी फसवणूक करून चांगल्या चांगल्या गोष्टी खायला घालतो. शेवटी आपण आई आहोत ना, त्यांनी पोटभर जेवणं हाच आपला हेतू असतो. तर अशा प्रकारे दोन्ही मच्छी आपल्या फ्राय झालेल्या आहेत आणि डाळ भात आणि ह्या दोन्ही मच्छी आणि मी चपाती केली नाही, मस्तपैकी आनंद घेतलेला आहे. तर या जेवायला.